विक्रम वेताळ. 3 वचनांची कसोटी. घनदाट अरण्यात स्मशानाच्या झाडावर वेताळ उलटा लटकलेला होता. राजा विक्रमादित्य नेहमीप्रमाणे धैर्याने पुढे गेला. वेताळाला खांद्यावर उचलले आणि चालू लागला. थोडे अंतर गेल्यावर वेताळ हसत म्हणाला, राजा, आज तुला एक कथा सांगतो. उत्तर दिलेस तर चाल पुन्हा सुरू, आणि गप्प राहिलास तर तुझे मस्तक 100 तुकड्यात फुटेल. राजा शांत राहिला. वेताळ कथा सुरू करतो. एका नगरात धर्मदत्त नावाचा न्यायप्रिय व्यापारी राहत होता. मरण्यापूर्वी त्यांनी आपल्या 3 मुलांना 3 वचने दिली. पहिलं म्हणजे मोठ्या मुलाला सत्य सोडू नकोस, आणि मधल्या मुलाला सांगितलं न्याय सोडू नकोस, आणि सर्वात लहान मुलाला सांगितलं तू करुणा कधी सोडू नकोस. काही दिवसातच तो व्यापारी मरण पावला. काळ सरत गेला. एकदा नगरात भीषण दुष्काळ पडला. एका रात्री एक भुकेला चोर व्यापाऱ्याच्या घरात शिरला. तो चोरीत करत असताना पकडला गेला. आता प्रश्न उभा राहिला, सत्य सांगत चोराला शिक्षा होऊ द्यायची, की न्याय म्हणून कठोर शिक्षा होऊ द्यावी, किंवा करुणा म्हणून त्याला सोडून द्यावे. तिघे भाऊ वडिलांना दिलेल्या वचनांमुळे संभ्रमात पडले. शेवटी त्यांनी राजाकडे ह्याचा न्याय मागायचं ठरवलं. राजाने चोराला विचारले, बाबा, तू चोरी का केलीस? चोर म्हणाला, माझी मुले उपाशी होते म्हणून. राजा विचारात पडला. त्याने निर्णय दिला, चोरी हा अपराध आहे, म्हणून शिक्षा ही होणारच. पण दुष्काळात उपासमारीमुळे अपराध झाला, म्हणून शिक्षा म्हणजे चोराने नगरासाठी काहीतरी काम करावे, आणि तोपर्यंत त्याच्या कुटुंबाची जबाबदारी नगर उचलेल. 3 वचने जिथल्या तिथं पाळली गेली, सत्य, न्याय आणि करुणाई. एवढ्यावर वेताळ थांबला आणि त्याने विक्रमाला विचारले, राजा, या तिघांपैकी कोणाचे वचन सर्वात मोठे ठरले? सत्य, न्याय की करुणा? राजा क्षणभर विचार करून म्हणाला, वेताळा, ऐक, करुणा ही सर्वात मोठी आहे. कारण करुणा नसली तर सत्य क्रूर बनते आणि न्याय निर्दयी होतो. हे उत्तर ऐकताच वेताळ जोरात हसला आणि नेहमीप्रमाणे पुन्हा झाडावर जाऊन उलटा लटकला. वेताळ पुन्हा झाडावर जाऊन लटकला आणि राजा विक्रम पुन्हा त्याला पकडण्यासाठी स्मशानाकडे जाऊ लागला. मित्रांनो, आपली मराठी मीडियामध्ये मी लॉंग व्हिडिओ सेक्शनमध्ये जुन्या बालभारतीतील धडे वाचन करत असतो. तसेच मी शॉर्ट व्हिडिओ सदरामध्ये काही कॉमेडी, फनी आणि काही प्रेरक विचारांचे म्हणजे मोटिवेशनल व्हिडिओ बनवत असतो. तर तुम्ही शॉर्ट व्हिडिओ आणि लॉंग व्हिडिओ दोन्ही बघत चला.